जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 217, वार आहे बुधवार व तारीख 5 ऑगस्ट 2026। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करूया। सध्या आपण या उपक्रमात समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। समर्थ श्री रामदास स्वामी सांगतात, जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील, त्या व्यक्तीच्या जीवनात खालील प्रमाणे त्याला फल प्राप्त होतील। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीच्या सुलभ प्राप्तीचा मार्ग सापडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील, ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। हा ग्रंथ ऐकल्याने
संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील. अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सृष्टीकथन या 6व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आज आपण या समासातील ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 30 या अंकानंतर एके कल्पनेचे पोटी या शब्दांनी 31वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साच ठेवी. कल्पनेचा केला देव, तेथे दृढ झाला भाव. देवा लागी येता खेव, भक्त दुःखे दुखवला. पाषाणाचा देव केला, एके दिवशी भंगोन गेला. तेने भक्त दुखवला, रडे पडे आक्रंदे. एक देव हारपला घरी, एक देव नेला चोरी. एक देव दुराचारी फोडिला बळे. एक देव जापानीला, एक देव उदकी टाकीला. एक देव नेऊन घातला पाया तळी. काय सांगो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा. थोर सत्व होते तेमा, काय झाले कळेची ना. देव घडीला सोनारी, देव ओटीला उतारी. एक देव घडीला पाथरी, पाषाणाचा. नर्मदा गंडी कातरी, देव पडिले लक्षवरी. त्यांची संख्या कोण करी, असंख्यात गोटे. चक्रतीर्थी चक्रांकित, देव असती असंख्यात. नाही मनी निश्चितार्थ, एक देव. बाण तांदळे ताम्र नाणे, स्फटिक देवारा पूजने. ऐसे देव कोण जाणे, खरे की खोटे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 31 या अंकाने एका कल्पनेच्या पोटात असंख्य या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. एका कल्पनेच्या पोटात असंख्य सृष्टी उत्पन्न होतात व लय पावतात. त्या काल्पनिक सृष्टींची गोष्ट खरी कशी मानावी. कल्पनेने देव उभा करून त्याच्या ठिकाणी बळकट भाव धरला. त्या देवाला काही अपाय झाला की भक्त दुःखाने विव्हळ होतो. पाषाणाचा देव केला होता तो एखाद्या दिवशी भंगून गेला की त्या योगे भक्ताला शोक होऊन तो रडतो, लोळण घेतो, हंबरडा फोडतो. एक देव घरातल्या घरातच हरवतो. एकाला चोराने नेले, एकाला दुष्टांनी जबरदस्तीने फोडले. एक देव भ्रष्ट केला,
एक देव पाण्यात टाकला. एका देवाला नेऊन इमारतीच्या पायात पुरले. तीर्थाचे महात्म्य केवढे होते काय सांगावे. पण दुष्टाने सगळे तीर्थ मोडून टाकले. तिथले सामर्थ्य सत्व मोठे होते. पण मग त्यावेळी काय झाले ते कळत नाही. एक देव सोनाराने तयार केला. एकाची मूर्ती कोताऱ्याने ओतून तयार केली. दगडाचा देव पाथरवटांनी घडविला. नर्मदा व गंडिका या नद्यांचे काठी लाखो देव आहेत. कोण त्यांची गणना करणार. असंख्य गोटे आहेत. चक्रतीर्थामध्ये चक्रांकित देव असंख्य आहेत. देव एक आहे असा मनात निश्चयच नाही. देवाऱ्यामध्ये बाण, तांदळे, तांब्याची नाणी, स्फटिक यांची पूजा होते. असे हे देव खरे की खोटे हे कोणास ठाऊक. जय जय रघुवीर समर्थ. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजनो, आपण सर्वजण आजच्या या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपला बहुमूल्य वेळ आपण या ग्रंथ श्रवणासाठी खर्च केला, त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.